श्रावण शुक्ल दशमी शके 1935 सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। ठाणे रेल्वे स्थानकात दुचाकीसाठी बहुमजली वाहनतळ उभारण्याची योजना। जिल्हा न्यायालयात समुपदेशन केंद्रासाठी इमारत उभारण्यास शासनाची मंजुरी आणि जिल्ह्यामध्ये 22 सप्टेंबर रोजी लोक न्यायालयाचं आयोजन। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। ठाणे जिल्हा न्यायालयात समुपदेशन केंद्रासाठी एक इमारत उभारली जाणार आहे। शासनानं या न्याय सेवा सदन इमारतीसाठी 93 लाखांचा निधी मंजूर केलाय। जिल्हा न्यायालयामध्ये असलेल्या प्रलंबित दाव्यांची संख्या कमी करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत। या अंतर्गत लोक अदालतीचं आयोजन केलं जातं। या लोक अदालतीच्या धर्तीवरच हे समुपदेशन केंद्र सध्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्यालयात चालवलं जातं। आता लवकरच यासाठी एक स्वतंत्र इमारत उभारली जाणार आहे। एखादा वाद न्यायालयात येण्यापूर्वी दोन व्यक्तींना एकत्र बसवून त्यांच्या वादावर या समुपदेशन केंद्रात तोडगा काढला जातो। जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष के सोनावणे यांच्या अध्यक्षतेखाली हे काम चालतं। यासाठी तज्ञ वकील मध्यस्थ म्हणून काम करतात। सध्या त्र्यंबक कोचेवाड आणि रवींद्र सोनावणे हे यासाठी मध्यस्थ म्हणून काम करत आहेत। समुपदेशन केंद्रात वैयक्तिक भांडणापासून न्यायालयात चालणाऱ्या सर्व प्रकारच्या वादांमध्ये तोडगा काढला जातो। सध्या वैयक्तिक कौटुंबिक भांडणाची प्रकरणं जास्त येतात। वैवाहिक जीवनातील वाद दोन्ही व्यक्तींना एकत्र बसवून तोडगा काढला जातो। त्यामुळे न्यायालयाची पायरी चढावी लागत नाही आणि संबंधित व्यक्तीचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचतो। या समुपदेशन केंद्रात येणाऱ्या व्यक्तीच्या सोयीनं तारखा देऊन वादावर तोडगा काढला जातो। लोक अदालतीमध्ये न्यायालयात दाखल झालेल्या प्रकरणांवर तोडगा काढला जातो, तर समुपदेशन केंद्रात वाद न्यायालयात जाण्यापूर्वी तोडगा काढण्याचा प्रयत्न होतो, असं ठाणे जिल्हा न्यायालयातील मध्यस्थ आणि वकील रवींद्र सोनावणे यांनी सांगितलं। वाद न्यायालयात जाण्यापूर्वी सामंजस्यानं वाद सोडवून न्यायालयावरील ताण कमी करण्याचाच हा एक भाग आहे। आता यासाठी लवकरच नवीन इमारत उपलब्ध होणार आहे। ठाणे रेल्वे स्थानकात लवकरच बहुमजली वाहनतळ उभारला जाणार आहे। ठाण्याचे खासदार संजीव नाईक यांनी ही माहिती दिली। ठाणे रेल्वे स्थानकातील दुसऱ्या सरकत्या जिन्यांच्या उद्घाटनानंतर बोलताना संजीव नाईक यांनी ही माहिती दिली। ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठी वर्दळ असते। नियमित प्रवास करणारे आणि लांबच्या भागात राहणारे प्रवासी दुचाकीवरून रेल्वे स्थानकात येतात। अनेकदा स्थानकामध्ये दुचाकी उभी करण्यासाठी जागा मिळणं हा मोठा प्रश्न असतो। ही समस्या सोडवण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकात 3000 दुचाकी क्षमतेचा वाहनतळ उभारला जाणार असून याचा आराखडाही तयार करण्यात आलाय। त्याचबरोबर ठाणे रेल्वे स्थानकात आणखी 2 सरकते जिने उभारण्यास मंजुरी दिली असल्याचंही संजीव नाईक यांनी सांगितलं। ठाणे रेल्वे स्थानकाला ऐतिहासिक महत्त्व असल्यामुळे 400 कोटी रुपयांचा विकास प्रकल्प ठाणेकरांसाठी तयार करण्यात आल्याचंही नाईक यांनी सांगितलं। सॅटिसवर प्रवाशांना ऊन वारा पाऊस यांचा सामना करत उभं राहावं लागतं। यासाठी लवकरच छत उभारण्याचं काम सुरू केलं जाणार आहे। यासाठी विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांनी आपल्या विकास निधीतून 5 कोटीचा निधी दिल्याचं संजीव नाईक यांनी सांगितलं। ठाणे महापालिकेनं बांधलेल्या तुळशीधाम येथील बीएसयूपी योजनेतील घरांसाठी असलेल्या एका लिफ्टमध्ये 10वीत शिकणारी मुलगी अडकून पडल्याची घटना काल घडली। आजूबाजूच्या रहिवाशांनी सतर्कता दाखवून लिफ्ट तोडून मुलीला बेशुद्ध अवस्थेत बाहेर काढल्यानं तिचा जीव वाचला। मात्र या घटनेनं महापालिकेचा बेजबाबदारपणा चव्हाट्यावर आलाय। तुळशीधाम येथील बीएसयूपी योजनेत बांधलेल्या इमारत क्रमांक 12 मध्ये पूजा जाधव ही 7व्या मजल्यावर राहते। काल संध्याकाळी 5च्या सुमारास ती शिकवणीसाठी म्हणून घराबाहेर पडली। लिफ्टमधून खाली येत असताना मध्येच वीज पुरवठा खंडित झाल्यानं लिफ्ट बंद पडली। लिफ्ट बंद पडल्यानं घाबरून तिनं आरडाओरड सुरू केली। तेव्हा आजूबाजूच्या लोकांनी तिला बाहेर काढण्यासाठी अतोनात प्रयत्न केले, पण लिफ्टचा दरवाजा उघडत नव्हता। जवळपास 1.5 तास प्रयत्न सुरू होते। दरम्यान लिफ्टमध्ये कोणत्याही मार्गाने हवा जाण्यास जागा नसल्यानं पूजा बेशुद्ध पडली। अखेर तिचा जीव वाचवण्यासाठी लिफ्टचा दरवाजा तोडून तिला बाहेर काढण्यात आलं। या इमारतीमधील लिफ्टचा दर्जा फारसा चांगला नसल्यानं या लिफ्ट कुचकामी ठरल्या असून त्या वारंवार बंद पडत असल्यानं रहिवाशांना त्याचा त्रास होतोय।
ठाणे महापालिकेनं सध्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचं काम सुरू केलं असून या तंत्रज्ञानामुळे अवघ्या काही तासातच या रस्त्यांवरून वाहतूक पूर्ववत सुरू करणं शक्य झालंय। काल महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी आमदार प्रताप सरनाईक, राजन विचारे यांच्यासह या कामाची पाहणी केली। एसीसी कंपनीनं तयार केलेलं हाय स्ट्रेंथ आणि हाय परफॉर्मन्सचे कॉन्क्रीट स्पीड कोट आणि सुपर कोट तंत्रज्ञान वापरून माजिवडा येथील गांधीनगर येथील खड्डे बुजवण्यात आले। सततच्या अतिवृष्टीमुळे गेल्या 2 महिन्यांपासून हे रस्ते खराब झाले होते। सर्वसाधारण सभेत खड्ड्यांविषयी झालेल्या चर्चेदरम्यान सर्व रस्त्यांची पाहणी करून आवश्यक ते काम तातडीनं करण्याचं महापौरांनी सर्वसाधारण सभेत जाहीर केलं होतं। त्यानुसार गेले काही दिवस महापौर जातीनं ही पाहणी करत आहेत। ठाणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचानं छंद वर्गाची दिशाभूल करणारी जाहिरात देऊन 8 पालकांची फसवणूक करण्याप्रकरणी छंद वर्गाचं प्रवेश शुल्क आणि तक्रार खर्चापोटी 34,000 रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश कलांगण आणि वर्षा भावे यांना दिले आहेत। डॉक्टर विजया टिळक, स्मृती काणे, गौरी टकले आणि इतर 5 पालकांनी कलांगण आणि वर्षा भावे यांच्या विरोधात नुकसान भरपाईचा दावा दाखल केला होता। वर्षा भावे या झी सारेगमप साठी संगीत समुपदेशक म्हणून काम करतात। संगीत विषयावर त्यांचं विपुल लेखनही आहे। त्यांनी 2009 मध्ये 3 ते 6 वयोगटासाठी गंमत जम्मत छंदशाळेचं आयोजन केलं होतं। सूर, लय आणि ताल या माध्यमातून लहान मुलांचा व्यक्तिमत्व विकास केला जाईल असं त्यांनी जाहिरातीत म्हटलं होतं। या छंद वर्गातून निवड केल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांना संगीत विषयक वर्षभराच्या अभ्यासक्रमात प्रवेश दिला जाणार होता। यासाठी 30 पालकांनी 6 दिवसाच्या छंद वर्गासाठी प्रत्येकी 1800 रुपये शुल्क भरून प्रवेश घेतला होता। छंद वर्गात 6-7 वर्षाच्या मुलांनाही प्रवेश देण्यात आला। त्यांचा वेगळा गट करण्याचं आश्वासन प्रत्यक्षात पाळलं गेलं नाही। छंद वर्गाच्या शेवटच्या दिवशी लहान मुलांचं सादरीकरण फक्त अर्धा तासात उरकण्यात आलं, तर मोठ्यांसाठी वेळ देण्यात आला। लहान गटातील एकालाही 1 वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी पात्र ठरवण्यात आलं नाही। त्यामुळे 30 पालकांपैकी 8 पालकांनी दिशाभूल आणि फसवणूक केली म्हणून ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल केली। ही तक्रार दाखल करण्यापूर्वीही विविध माध्यमातून तडजोडीचे प्रयत्न करण्यात आले। मंचासमोर वर्षा भावे यांनी मुलांना संगीताचं अंग आहे की नाही हे 3 तासात ठरवणं अशक्य असून विविध कलांची प्राथमिक ओळख व्हावी म्हणून या छंद वर्गाचं आयोजन करण्यात आलं होतं। तसंच छोट्या मुलांकडून मोठ्या अपेक्षा ठेवल्यानं अपेक्षाभंग झाल्याचा दावा केला। ग्राहक मंचानं या प्रकरणी कार्यक्रमात असंख्य त्रुटी, अधिकचं शुल्क, आश्वासन न पाळणं, अनियमितता, चुकांमुळे सदोष सेवा, पालक विद्यार्थ्यांची फसवणूक तसंच सेवेत कसूर झाल्याचं कागदोपत्री सिद्ध होत असल्याचं स्पष्ट केलं आणि कलांगण तसंच वर्षा भावे यांना दोषी ठरवत 8 पालकांना प्रत्येकी 1800 रुपये तसंच मानसिक त्रास आणि तक्रारीसाठी आलेला 34,358 रुपयांचा खर्च देण्याचे आदेश मंचाचे अध्यक्ष उमेश जावळीकर यांनी दिले आहेत। वर्तकनगर येथील निओसिम इंडस्ट्रीज म्हणजेच पूर्वीच्या इंडियन स्मेल्टिंग कंपनीतील कामगारांनी स्वातंत्र्य दिनाची सुट्टी न दिल्याच्या निषेधार्थ कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर धरणं आंदोलन केलं। निओसिम कंपनीमध्ये 375 कुशल कामगार गेली 15-20 वर्ष कंत्राटी पद्धतीनं प्रत्यक्ष उत्पादन निर्मितीचं काम करत आहेत। किमान वेतनाशिवाय इतर कोणतेही फायदे या कामगारांना मिळत नसल्यामुळे या कामगारांमध्ये असंतोष होता। म्हणून या कामगारांनी आमदार शरद खातू यांच्या महानगर कामगार युनियनचं नेतृत्व स्वीकारून सनदशीर मार्गाने व्यवस्थापनाला जाग आणण्याचा प्रयत्न चालवलाय। कामगारांनी स्वातंत्र्य दिनाची सुट्टी मिळावी अशी मागणी केली होती। कंपनीच्या भांडूप आणि पुण्यातील शाखेत ही सुट्टी दिली जात असताना ठाण्यातील कामगारांवर अन्याय का असा प्रश्न उपस्थित करत व्यवस्थापनाच्या अन्यायाविरुद्ध हे धरणं आंदोलन करण्यात आलं। यावेळी कामगारांनी काळे झेंडे दाखवून व्यवस्थापनाचा निषेध केला। ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे जिल्हा न्यायालयासह जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये 22 सप्टेंबर रोजी महालोक अदालतीचं आयोजन करण्यात आलंय। जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सम चंदगडे यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली।
जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय, सहकार तसंच इतर सर्व न्यायालयांमध्ये ही महालोक अदालत आयोजित करण्यात आली आहे। या महालोक अदालतीमध्ये दिवाणी स्वरूपाची, तडजोडीस पात्र, फौजदारी स्वरूपाची, वैवाहिक स्वरूपाची, धनादेश न वटणं, मोटार अपघात, नुकसान भरपाई तसंच दाखलपूर्व प्रकरणं तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत। गेल्या वेळी झालेल्या महालोक अदालतीला मिळालेल्या चांगल्या प्रतिसादामुळे 35,633 प्रकरणं निकाली निघाली होती। यामध्ये 212 मोटार अपघात, 9,339 फौजदारी प्रकरणं, 585 दाखलपूर्व प्रकरणं, 221 दिवाणी, 157 धनादेश न वटणं, 24,000 किरकोळ प्रकरणं निकाली निघाली होती। मोटार अपघात लोकन्यायालयात 4,11,00,000ची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती। या लोक अदालतीबद्दल अधिक माहितीसाठी 2547 64 41 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय।